मी आत्ताच सांगितलं की हा बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यामध्ये शिंदेसाहेबांनी जी कामगिरी केली ती लोकांना भावली आणि बाळासाहेब म्हणजे साक्षात हिंदुत्वाचं एक प्रतीक होतं आणि ते त्यांचे विचार जोपासण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं। माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर आदरणीय नारायण राणे साहेबांनी खूप मेहनत घेतली। आदरणीय पालकमंत्र्यांनी 2-3 कोऑर्डिनेशनच्या मीटिंग घेतल्या, सर्व लोकांना कामाला लावलं आणि सर्वच कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे म्हणजे 4ही पक्षाचे तसे, परंतु आमचे 2 पक्ष जरा इथं अधिक प्रबल आहेत। त्याच्यामुळे सेना बीजेपीचे दोन्हीचे कार्यकर्ते, आपले पदाधिकारी आहेत, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील, पंचायत समितीचे पदाधिकारी असतील, सर्वचे सर्व झाडून कामाला लागले आणि एक चांगला असा विजय हा त्या ठिकाणी मिळू शकला। आणि खरोखर मला असं वाटतं की या निवडणुकीच्या निमित्ताने मला काही ज्वलंत प्रश्न समजू शकले, काही भावना समजू शकल्या, त्या भावनेचा मी आदर करेन आणि त्यांनी जे प्रश्न माझ्याकडे मांडलेले आहेत ते 6 महिने वर्षामध्ये ते सगळे पूर्ण केले जातील त्याचा जपलेला आहे। आणि म्हणून कधी काही न मागणाऱ्या कोकणी माणसाला न मागता न्याय मिळाला पाहिजे हे मला निश्चितपणे शिवसेनेला साहेबांचं आणि माझं हे दोघांचे मानणारी लोक आहेत माझे आणि त्याच्यामुळे ज्याला आम्ही दोघं एकत्र येतो त्याला निश्चितपणे एक चांगलं वातावरण होतं जे जिल्ह्याच्या हितात आहे, की जिल्ह्यातल्या नेत्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, जिल्ह्यासाठी काम केलं पाहिजे आणि जिल्ह्याचा विकास केला पाहिजे। ही भावना राणेसाहेबांनी सुद्धा जपली, मी सुद्धा जपली आणि त्याच्यामध्ये आम्हाला पालकमंत्र्यांची साथ मिळाली, आमच्या वरिष्ठ नेत्यांची साथ आता आहेच आम्हाला आणि त्याच्यामुळे हा फरक हा तुम्हाला निश्चितपणे पुढच्या 6 महिन्यामध्ये जाणवेल की आम्ही आणि त्याच्याचबरोबर आदरणीय नितेशजी आणि निलेशजी राणे यांनी सुद्धा चांगलं यश हे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं असं यश मिळवलेलं, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे। आम्ही सर्वजण एकत्र काम करून आता खासदारसुद्धा आपले आहेत, आमदारसुद्धा आपले आहेत आणि येणारं काळ संपूर्णच्या विकासाचा हा विजय कोणाला शिंदेसाहेब, आदरणीय फडणवीस साहेब, दादा यांनी घेतलेल्या मेहनतीचं हे फलित आहे आणि मोदी साहेबांच्या विचाराचा हा विजय आहे। अमित शहाजींनी जो कष्ट घेतले त्याचा विजय आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा हा विजय आहे, कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी महाराष्ट्रामध्ये उभे राहिलो आणि शेवटी जनतेने दाखवून दिलं की बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार आहे आणि ते सोडून कोणी जर सोनिया गांधींना शरण जात असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही हे त्यांनी स्पष्टपणे दाखवलं। भाई, कोकणात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनवला गेला होता, आपल्या विरोधात अपक्ष सुद्धा बंडखोरी केलेली होती आणि ही जी निवडणूक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लक्षवेधी ठरली होती, मात्र अपक्ष बाजूला राहिले महाविकास आघाडीचे सुद्धा उमेदवाराचा आपण एक असं कोणाला चिडवण्यात काय अर्थ नाही, दारुण पराभव नाही त्यांच्या पराभवाची हॅट्रिक सुद्धा आहे। नेहमी बोलायचं आणि त्यांनी जेवढं खोटं परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला सावंतवाडी मतदारसंघामध्ये हे फार दुःखदायक होतं की माझ्यावर जनता प्रेम करते, जनतेच्या प्रेमाचं हे प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने खोटा प्रचार केला की लोकांना तो खरा वाटायला आणि एक ठीक आहे, मुख्यमंत्री साहेब स्वतः आले, त्यांनी सांगितलं की ते माझ्या किती जबाबदाऱ्या सोपवतात आणि त्याच्यामुळे मी इथे येऊ शकत नाही, परंतु मतदारसंघात न येत असं निवडून येणार महाराष्ट्रामधले जे मोजके उमेदवार आहेत त्याच्यापैकी मी याचं मला आणि ते पूर्णपणे सावंतवाडीच्या सुजाण नागरिकांना आहे, कारण गृहराज्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरायला लागायचं, माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मी वेळ देऊ शकत नव्हतो, परंतु त्यांना अभिमान होता की आमचा एक प्रतिनिधी हा महाराष्ट्राची काळजी घेतो। आता तसंच होतं, शिक्षण खातं खूप मोठं होतं, त्याच्यावर मुंबईचं पालकमंत्रीपद होतं आणि त्याच्यामुळे लोक त्याच्यामध्ये आनंद घेतात की आमचा प्रतिनिधी हा एक चांगला प्रतिनिधी आहे आणि ते माझ्या मागे उभे राहतात आणि म्हणून हे एकमेव असं उदाहरण आहे सावंतवाडी मतदारसंघ आणि सावंतवाडी संस्था की जिथं आपला प्रतिनिधी आपण पाठवतो त्यावेळेला तो संपूर्ण राज्याचा होतो आणि त्यांनी राज्याची काळजी घ्यावी अशी भावना जोपासणारे लोक मोजकीच आहेत आणि ती माझ्या मतदारसंघातील लोक आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे।